नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम वृंदावन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नीलकंठ पाटील, पीबीएन महाराष्ट्र न्यूजचे संपादक कुंदन बेलदार यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करत अभिवादन करत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन केले। शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला। मोहनराव नारायण नेत्रालय नांदुरा यांच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात आली। नमस्कार, आज 12 जानेवारी आजच्या दिवशी दोन जे जन्मोत्सव आपण वृंदावन हॉस्पिटलला आणि आपल्या नर्सिंग कॉलेजमध्ये साजरे केले, त्याच्यात महासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन थोर हस्तींचं आज जन्मदिवस। या जन्मोत्सवाचं औचित्य साधून आपण वृंदावन हॉस्पिटल पाचोरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर राबवलं आणि या दोघं जन्मोत्सवामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की महासाहेब जिजाऊ म्हणजे जे शिवरायांचं जे स्वप्न होतं स्वराज्य, तर स्वराज्य हे स्वप्न मूळ जिजाऊ महासाहेबांचं होतं आणि त्यांनी शिवरायांना घडवलं। आणि दोघा ज्या हस्ते त्याच्यात दुसरे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा राष्ट्रासाठी आपलं तारुण्य, आपली बुद्धी, आपले विचार हे सगळं राष्ट्रासाठी अर्पण केलं आणि मा जिजाऊने आपला पुत्र हा राष्ट्र निर्मितीसाठी अर्पित केला। अशा दोघं थोर व्यक्तींचा आज जन्मदिवस आणि जन्मतिथी आपण साजरी केली, त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं वृंदावन हॉस्पिटल परिवारामार्फत दोघी जन्मतिथी असतींना आम्ही अभिवादन करतो। अशा पद्धतीने आपण बघितलं की एक स्त्री काय करू शकते आणि एक उच्च शिक्षित एक तरुण राष्ट्रासाठी आपलं साधू बनतो, भगवा परिधान करतो आणि आपलं पूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करतो। तर ही काळाची गरज आहे आणि त्यांनी जे तरुणांना आवाहन केलं की उठा, जागे व्हा, संघटित व्हा आणि राष्ट्रकार्याला लागा। अशा 12 जानेवारी निमित्त मी सगळे तरुण बंधू आणि भगिनींना विनंती करतो की जसं मा जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांचं जे आयुष्याचं चरित्र आहे याचा आपण अभ्यास आणि बोध घेऊन राष्ट्र निर्मितीसाठी आपण जास्तीत जास्त काम कसं करू शकू याच्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न केले गेले पाहिजे। अशा दिवसाचं आपण सर्वांमार्फत मी पुन्हा एकदा अभिवादन व्यक्त करतो। धन्यवाद।